उमरेड पोलीस स्टेशन अंतर्गत 19 फरवरी रोजी वाहन अपघात झाल्याच्या 2 घटना घडल्या आहेत. या दोनही घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झालाय. यातील पहिल्या घटनेमध्ये उमरेड पोलीस स्टेशन येथे फिर्यादी 27 वर्षीय संदीप वसंता चौके राहणार मंगळवारी पेठ यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांना दिनांक 19 फरवरी रोजी संध्याकाळी 7 वाजता त्यांचे सासरे प्रकाश शिरकुरे यांनी फोन करून माहिती दिली की फिर्यादी यांचा साळा 25 वर्षीय पंकज शिरकुरे यांचा धुरखेडा परिसरात पिकअप गाडीने ठोस मारल्याने अपघात झाला. या माहितीवरून फिर्यादी हे घटनास्थळी पोहोचले असता फिर्यादीचा साळा पंकज याचा धुरखेडा येथे अपघातामध्ये मृत्यू झालेला दिसला. धुरखेडा गावाकडून येणाऱ्या बोलेरो पिकअप पांढऱ्या रंगाच्या पॅकबंद गाडीच्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून पंकज शिरकुरे या समोरासमोर धडक दिल्याने त्याचा या घटनेमध्ये अपघात होऊन मृत्यू झाला. ही माहिती फिर्यादीने उमरेड पोलीस स्टेशनला दिली. या माहितीवरून बोलेरो पिकअप गाडीच्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय. तर दुसऱ्या अपघाताच्या घटनेमध्ये पोलीस अंमलदार रोशन सरोसळे हे पोलीस हवालदार मुकेश ठाकरे यांच्यासोबत 19 फरवरी रोजी कर्तव्यावर असताना भिवापूरच्या दिशेने ठाणा गावापासून पूर्वेस 1 किलोमीटर अंतरावर उमरेड रोडवरती एका इसमाचा अपघात झाल्याची माहिती मिळाल्याने त्या घटनास्थळी पोहोचले असता अंदाजे 50 ते 55 वर्षीय अज्ञात पुरुष मृत अवस्थेत आढळून आला. मृतक व्यक्ती पागल अवस्थेत रोडने फिरत असताना 19 फरवरीला 7:30 ते 7:45 वाजताच्या दरम्यान अज्ञात गाडीच्या चालकाने धडक देऊन या पागल व्यक्तीस गंभीर जखमी केले. यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. सदर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला. उमरेड पोलीस स्टेशन येथे पोलीस अंमलदार यांनी दिलेल्या या फिर्यादीवरून या घटनेतील अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय. महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे, उमरेड.